भरल्यानंतर अशा काही पॅकेट्स उरतच असतात, म्हणजे बरण्या भरून झाल्या की काही वस्तू या पॅकेटमध्ये अशा उरतच असतात. मग त्याला एक तर आपण रबरने किंवा पिनने सील करून ठेवतो आणि मग अशा प्रकारे कुठेही अगदी डब्यामध्ये ठेवून देतो किंवा कुठेही ड्रॉवरमध्ये ठेवून देतो. मग त्याचा एक पसारा तुमच्या घरात होतो. जर तुम्हाला पसारा करायचा नसेल तर अशा प्रकारच्या बास्केट तुम्हाला अगदी सहजपणे मिळू शकतात, त्यांचा वापर करा. बास्केटमध्ये ठेवल्याने एक होतं की एकाच जागी सगळ्या वस्तू राहतात. शिवाय तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लेबलिंग करून ठेवा की या बास्केटमध्ये तुम्हाला कुठकुठच्या वस्तू तुम्ही ठेवल्या आहे, म्हणजे अगदी तुम्हाला सोयीस्कर होऊ शकेल. तर मी अशी जी बास्केट आहे याचा वापर अशा ज्या उरलेल्या पॅकेट्स असतात किराणाच्या त्या ठेवण्यासाठी करते. आणि बास्केट असल्याने मग मी वरच्या खात्यामध्ये कपाटाच्या कप्प्यामध्ये याला सहजपणे असं ठेवून देते, म्हणजे कुठलाही पसारा या कप्पात होत नाही आणि सगळ्या वस्तू या जागच्या जागी राहत असतात. तसंच आपल्याला रोजच्या वापरासाठी बरेच असे किचनमध्ये कापड लागत असतात, अगदी पुसपास करण्यासाठी, ओटा पुसण्यासाठी किंवा आपल्याला पोळी वगैरे ठेवण्यासाठी आपण रुमालाचा वापर करत असतो. मग अशाच उघड्यावरती न ठेवता याला अगदी चांगल्या प्रकारे घडी करून घ्या आणि अशा छोट्याशा बास्केटचा वापर करा आणि त्यामध्ये सगळे जे कापडं आहेत जे आपल्याला रोज लागत असतात ते तुम्ही ठेवू शकतात. एकतर उघडे ठेवलं तर ते लवकर खराब होतात, शिवाय पसारा देखील दिसतो. मग अशा प्रकारच्या बास्केटचा वापर करा जेणेकरून सगळे कापडं हे एकाच ठिकाणी राहतील. त्याचप्रमाणे जर तुम्ही हवं असल्यास त्या ठिकाणी जर तुम्हाला रोजच्या वापरातील मधाची बॉटल असेल किंवा कुठलं औषध असेल मल्टीविटॅमिन जे तुम्ही तुमच्या मुलाला देत असणार आणि तुम्हाला वाटतं की ते अगदी आपल्या डोळ्यासमोर असायला हवं, तर असे जे काही गोष्टी आहेत तुम्ही बास्केटमध्ये ठेवा. आणि मग मी ही जी बास्केट असते ही अशी वरती फ्रीजवरती ठेवली आहे, जेणेकरून माझं अगदी लक्ष त्या ठिकाणी जातं आणि औषध घ्यायचं असेल किंवा मध लागणार असेल किंवा शिवाय हे जे कापड असतात ते अगदी व्यवस्थितपणे एकाच जागी राहतात आणि समोर डोळ्या